अशी एक लग्नगाठ भाग अंतिम. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग या कथेचा शेवटचा भाग असणार आहे. तर आपण मागच्या भागात पाहिले, तन्मय जसजसा मोठा होत होता तसं तृप्तीचे अस्तित्व घरात जाणवायला लागलं होतं. तर आता पुढे नीताताईंनी तन्मयला एका पंडितकडे घेऊन त्याच्या गळ्यात देवीचा ताईत घालून आणला. तन्मय जेव्हा घरी आला तेव्हा तो वरच्या खोलीत दररोज जिथे खेळतो तिथे जाऊ लागला. आंटी, आंटी कुठे आहेस असं बोलू लागला. सीमा त्याच्या मागे मागे जाऊ लागली. हा कुणाला आंटी म्हणतो आहे असं वाटून ती म्हणाली, अरे तन्मय बाळा, इकडे कुठे जातो आहेस? कुठे आहे आंटी? कोण आंटी? पण तिथे गेल्यावर तिने पाहिले, तिथे खोलीतला सगळा पसारा आपोआप इकडे तिकडे फेकला जात होता. कुणीतरी संतापात ओरडण्याचा आवाज करत होता. तन्मय म्हणाला, काय झालं आंटी, रागावलीस का माझ्यावर? सीमा हे सगळं पाहत होती. तन्मय कोणाशी बोलत आहे ते तिला काही समजत नव्हतं. तृप्तीच्या आत्म्याने तन्मयला सांगितले, माझ्याजवळ येऊ नकोस. जोपर्यंत तू तुझा त्या गळ्यातला दोरा फेकत नाही तोपर्यंत. तन्मय म्हणाला, एवढेच ना आंटी, मी फेकतो. तो गळ्यातला ताईत काढून फेकणार इतक्यात सीमा ओरडली, नाही तन्मय, गळ्यातला ताईत काढू नकोस बेटा. एवढे सांगून ती तन्मयला घेऊन जाण्यासाठी त्याच्याजवळ आली. इतक्यात तृप्तीच्या आत्म्याने सीमाला ओढले. तिच्या गालावर 2 थापट मारल्या आणि सांगू लागली, हे माझं बाळ आहे. तुला आणि श्रेयसला मी सांगितलं होतं ना मला बाळ हवं म्हणून. तर हे माझं बाळ आहे, यावर फक्त माझा अधिकार आहे. जर याला घरातून बाहेर कुठे घेऊन गेलात तर विचार कर. आणि ताबडतोब त्याला गळ्यातून तो दोरा बाहेर काढून फेकायला लाव. सीमा. सीमाने इकडे तिकडे पाहिले. तिला कोणीच दिसत नव्हतं. पण खोलीभर आवाज घुमत होता. तिला भयंकर भीती वाटू लागली. चक्कर येऊ लागले. आता माझं खरं नाही, माझं काय होईल अशी भीती तिला वाटू लागली. आणि त्यापेक्षाही तिला तन्मयची जास्त काळजी वाटू लागली. तिने तन्मयला सांगितले, तन्मय बाळा, गळ्यातला ताईत काढू नको मुळीच, आणि इथून पळ, लवकर पळ. तन्मय म्हणाला, नाही मम्मी, मला आंटीशी खेळायचं आहे. आंटी वाईट नाही, आंटी खूप चांगली आहे. तृप्ती म्हणाली, हो ना बाळा, आपण खेळू चल. मग तो ताईत काढून बाहेर फेक. सीमा म्हणाली, नाही तन्मय, नको. तन्मय बेटा, तुला माझी शपथ आहे. तन्मयचे हात थांबले. तृप्तीला तो म्हणाला, सॉरी आंटी, मी काढू शकत नाही. मला मम्मीने शपथ दिली आहे. जर मी मम्मीची शपथ मोडली तर मम्मी आजारी पडेल. तृप्ती संतापली. सीमा ताबडतोब तन्मयला गळ्यातला ताईत काढायला लाव, नाहीतर मी तुला जिवंत राहू देणार नाही. सीमा घाबरली. तिचं कोपऱ्याकडे लक्ष गेलं. एका पांढऱ्या कपड्याची आकृती तिथे उभी होती. डोळ्यात अंगार फुलला होता आणि अगदी दातोट खात ती बोलत होती, तन्मय माझा बाळ आहे, मला माझं बाळ हवंय, मला त्याच्यासोबत खेळायचं आहे. आणि ती पांढरी आकृती अगदी धावतच संतापातच सीमाकडे आली. ती आकृती सीमाला स्पर्श करणार इतक्यात सीमा भयंकर घाबरली आणि तिने गच्च डोळे लावले आणि तिची शुद्ध हरपली. नीताताईंना पंडितने सांगितलं होतं, त्या आत्म्याला बाळ पाहिजे. बाळाच्या गळ्यातला ताईत पाहून संताप येईल आणि कुणाला तरी नुकसान पोहोचवेल. म्हणून श्रेयस आणि नीताताई घाईघाईने त्या पंडिताला घेऊन घरी आले. घरी आल्यावर सगळं दृश्य पाहून ते घाबरून गेले. सीमा बेशुद्ध पडली होती आणि तन्मयने गळ्यातला ताईत फेकून दिलेला होता आणि एकटाच बाल खेळत होता, हसत होता, खिदळत होता, बोलत होता. श्रेयसने विचारले, बाळा, तू कोणाशी बोलत आहे, कोणाची हसत आहे? त्याने सांगितले, या आंटीसोबत. तन्मयने कोपऱ्यामध्ये बोट करून दाखवले. सगळ्यांनी तिकडे पाहिले. त्यांना कोणीच दिसत नव्हतं. मात्र तन्मयने फेकलेला बाल आपोआपच हवेत झेलला जात होता. सगळेजण ते दृश्य पाहून अवाक झाले. श्रेयसचा आतापर्यंतचा विश्वास बसत नव्हता, पण त्यानेही आता डोळ्यांनी बघितलं. पंडित देवघरात गेले. तिथे होमकुंड पेटवले आणि पंडितने आणलेल्या मंतरलेल्या वस्तू तिथे टाकू लागला. इकडे तृप्तीच्या आत्म्याला ते कळून चुकले. ती जिथे होमकुंड पेटवला होता तिथे आली. जोरजोराने सगळ्यांना बोलू लागली, तुम्ही मला माझ्या बाळापासून तोडत आहात, हे चांगलं नाही केलं. मला माझं बाळ हवं. साऱ्या घरात आवाज घुमू लागला. सगळेजण घाबरू लागले. श्रेयस आवाजाच्या दिशेने पुढे आला आणि म्हणाला, प्लीज तृप्ती, मला एकदा तुझं दर्शन दाखव. तुझा आवाज मी ऐकला, पण एकदा समोर ये. माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे. तृप्ती, मी तुला विसरलो नाही ग. तुला बाळ हवं होतं ना, हे बघ तुझं बाळ. तुझंच बाळ राहील ते, माझ्या तृप्तीचं बाळ. पण तृप्ती, तुला नाही वाटत का तुझ्या बाळाने शाळेत जावं, खूप मोठं व्हावं, नाव कमवावं? माझी तुझ्याशी रेशीमगाठ बांधली, ती रेशीमगाठ मी कधीच विसरणार नाही. तृप्ती माझी दुसरी बायको.
सीमा जरी असली तरी माझं पहिले प्रेम तू आणि फक्त तूच आहेस. तृप्तीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. श्रेयस, मला माफ कर. मी माझ्या स्वार्थासाठी बाळाला माझ्यापासून दूर नेऊ देत नव्हती. माझ्या बाळासाठीच, बाळाला भेटण्यासाठी बाळात जीव गुंतला होता म्हणून मला मुक्ती मिळाली नाही. मला मुक्ती हवी श्रेयस, मला मुक्ती हवी. पण एक वेळा मला माझ्या बाळाच्या हातून पाणी पाहिजे, तेव्हाच मला मुक्ती मिळेल. तन्मयजवळ पाण्याचा ग्लास घेऊन तिला द्यायला लागला. सगळ्यांनी बघितले. हवेतच तो ग्लास तरंगला आणि त्यातलं पाणी संपवलं आणि ती दूर दूर जाऊ लागली. तन्मय म्हणाला, आंटी कुठे जात आहेस? जाऊ नको ना प्लीज. पप्पा, अशी आंटीला जाऊ देऊ नका ना. सगळ्यांनी बघितला. एक पांढरा धुराची मानवी आकृती घरातून बाहेर जात होती. तन्मय आंटी आंटी करून रडत होता. श्रेयसाने नीताताईच्या डोळ्यातही पाणी होते. श्रेयसने तन्मयला जवळ घेतले होते. डॉक्टर आले होते. सीमाला तपासले. डॉक्टरांनी नीताताईला सांगितले, सी इज प्रेग्नेंट. तुम्ही परत अजून आजी होणार आहात. सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. श्रेयस म्हणाला, म्हणजे मी दादा होणार. मला खेळण्यासाठी माझी लहान बहीण येईल मम्मीच्या पोटातून. 9 महिन्यांनी सीमाची प्रसूती झाली. मुलगी झाली. सगळेजण हॉस्पिटलमध्ये सीमाच्या रूममध्ये जमले होते. श्रेयस म्हणाला, आई, तृप्ती. सगळेजण इकडे तिकडे पाहू लागले. कुठे म्हणून शोधू लागले. श्रेयस म्हणाला, अगं कुठेच नाही. इकडे तिकडे का शोधत आहात? ही बघा, मोठी तृप्ती लहान बनून आली. बघा, तिच्या कानाच्या मागे काळा तीळ, जो तृप्तीला सुद्धा होता. तो पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. 15 वर्षानंतर आज श्रेयस इंडस्ट्रीचे नाव बदलून तन्मय इंडस्ट्री झाले होते. कंपनीची खूप भरभराट झाली होती. घरात सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. एक छोटीशी पार्टी दिली. जवळच्या लोकांना बोलवून आनंद साजरा केला गेला. इंडस्ट्रीची नवीन नामकरण विधी झाली. सगळेजण तृप्तीच्या फोटोजवळ जमले होते. नीताताई म्हणाल्या, तृप्ती बघ, आज आपला परिवार परत हसत खेळत झाला. तुझ्या मुलामुळे. फार गुणी मुलं आहेत तुझी. तुझेच गुण आहेत त्यांच्यात. तन्मय आणि राणीने दोघांनी तृप्तीच्या फोटोच्या पाया पडले आणि आता परत पहिल्यासारखं त्यांचा परिवार पूर्ण झाला होता. राणी आणि तन्मयची खूप मस्ती बंगल्यात ऐकू येऊ लागली. सीमा आणि नीताताईचा सासूसुनाचा चांगला मेळ बसला. त्यांचा परिवार परत एक सुखी, आनंदी आणि समृद्ध परिवार झाला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा इथे समाप्त झाली आहे. तर कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि परत एकदा आपण दुसऱ्या कथेत भेटूया. यानंतर लवकरच मी दुसरी कथा घेऊन येणार आहे आपल्यासाठी. अशाच प्रकारे आम्हाला प्रोत्साहन करा. धन्यवाद.